नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थानी आहोत. उद्या 14 एप्रिल त्यांची जयंती आहे. त्या निमित्ताने या ठिकाणी गेले 4-5 दिवसापासून अनेक उपक्रम या ठिकाणी आयोजित होत आहेत. कोणकोणते नक्की उपक्रम झाले आणि नक्की आज काय आहे याची माहिती संबंधित जे आपले पदाधिकारी आहेत या ठिकाणचे, त्यांच्याकडून आपण लवकर जाणून घेणार आहोत. सर, जय भीम. आत्ता आपण तळेगाव स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासस्थानी आहोत. या ठिकाणी गेले 4 दिवसापासून विविध उपक्रमाचे आयोजन या ठिकाणी होत आहे. तर नक्की काय माहिती सांगाल? 2 दिवसापासून काय होतं आणि आज काय आहे? प्रथमतः आपली ओळख सांगावी. जय भीम. मी LD कांबळे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा उपाध्यक्ष आहे. यावर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आम्ही उत्साहात साजरी करीत आहोत. त्यानिमित्ताने सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या या वास्तूमध्ये, बाबासाहेबांच्या या वास्तूमध्ये दरवर्षीप्रमाणे जयंती उत्सव अतिशय उत्साहात साजरा होत आहे. यावर्षी नव्यान विचारमाला आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसाची एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जे मान्यवर सहभागी झाले त्यामध्ये श्रीपालजी सबनीस 9 तारखेला होते, 10 तारखेला विशालजी लोंढे होते आणि 11 तारखेला मानवजी कांबळे. या तिघांनी अतिशय सुंदर असं व्याख्यान आणि विचार मार्गदर्शन या ठिकाणी केलं. त्यानंतर 12 तारखेला कवी संमेलन या ठिकाणी संपन्न झालं. हाही कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि छान असा झाला. आणि आज पहाटे 6 पासून ते रात्री 12 वाजेपर्यंत 18 तास अभ्यास, वाचन अभियान आणि अभिवादन असा हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे. आजच्या या उपक्रमामध्ये जवळजवळ 60 वाचक सहभागी झालेले आहेत आणि सकाळी 6 पासून ते या ठिकाणी बसून अभ्यास करतायत, वाचन करीत आहेत. आणि आज 12 वाजता या कार्यक्रमाची सांगता होईल आणि रात्री 12 वाजता बरोबर डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून याचा समारोप होईल. उद्या 14 एप्रिल आहे. 14 एप्रिलच्या निमित्ताने सकाळी अभिवादन सभेचं आयोजन झालेलं आहे आणि त्या अभिवादन सभेनंतर भीमगीतांचा कार्यक्रमही या ठिकाणी असणार आहे. उद्या हजारो भीमसैनिक, भीम विचाराचे, भीम अनुयायी या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यांच्यासाठी भोजन व्यवस्थाही आहे आणि मनोरंजन व्यवस्था आहे. बुद्ध आणि भीमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ओके सर, धन्यवाद.